Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started chapter number 2 trade. त्यानंतर large scale fixed shop retailers, types of large scale fixed shop retailers स्टार्ट केलं होतं. त्यामधील आता आपल्याला 4th नंबरचा टाईप्स घ्यायचा आहे. लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलरमधील वन प्राईस शॉप, चेन स्टोर्स आणि डिपार्टमेंटल स्टोर्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. त्यानंतर आता आपल्याला सुरू करायचं आहे वन प्राईस शॉप, एकच किंमत असणारी शॉप्स, एकच किंमत वन प्राईस असणारी, एकच किंमत असणारी शॉप्स पाहिजे आहे. द शॉप वेअर द प्राइसेस ऑफ ऑल द प्रोडक्ट्स अँड गुड्स आर सेम इज नोन ॲज वन प्राईस शॉप. असे दुकाने, असे शॉप ज्यामध्ये त्या प्रोडक्टचं किंवा गुड्सची किंमत ही एकसारखीच असते त्यास वन प्राईस शॉप असं म्हणलं जातं. This shop sell a large variety of goods of daily use at low price. या शॉपमध्ये लो किंमतीच्या, कमी किंमतीच्या डेली यूजसाठीचे प्रोडक्ट्सची विक्री करण्यात येते. द प्रोडक्ट representative of their size and quality are sold at one common uniform price. The price are fixed in advance. मालाच्या, गुड्सच्या क्वालिटीनुसार गुड्सची सेल वन प्राईसमध्ये करण्यात येते. आणि या दुकानातील जे, या शॉपमधील जे प्रोडक्ट्स किंवा गुड्स आहेत यांचे रेट हे फिक्स्ड स्वरूपात अगोदरच ठरविण्यात आलेल्या असतात. दिस प्राईस आर फिक्स्ड इन ॲडव्हान्स. या शॉपमधील गुड्सची, प्रोडक्टची किंमत हे अगोदरच निश्चित करण्यात आलेली असते. त्यामुळेच या शॉपला वन प्राईस शॉप असं म्हणण्यात येतात. गुड्स, या वन प्राईस शॉपमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गुड्स असतात हे आपल्याला डेली रुटीन यूजचे गुड्स असतात हे तर आपल्याला कळालं. परंतु गुड्स लाईक गिफ्ट आर्टिकल्स, वॉचेस, शॅम्पूज, हेअर प्रोडक्ट, हाऊसहोल्ड आर्टिकल्स, क्रॉकरीज एक्सेट्रा. उदाहरणार्थ भेटवस्तू असतील, घड्याळे असतील, शॅम्पू असेल, घरगुती सामान असतील, काचेच्या वस्तू असतील इत्यादींचा साधारणपणे या गुड्सची या शॉपमधून सेल होते. एक्झाम्पल, शॉप सेलिंग गुड्स फॉर 49 रुपीज, ₹99, ₹199. या शॉपमधील वस्तूंची किंमत हे 49 रुपये, 99 रुपये, 199 अशी असते. त्यानंतर या वन प्राईस शॉपचे फीचर्स पाहणार आहोत. फीचर्स ऑफ वन प्राईस शॉप, एकच किंमत असलेल्या शॉपच्या दुकानांची वैशिष्ट्ये, फीचर्स पाहणार आहोत. टोटल नंबर ऑफ 6 फीचर्स आहेत. यामधील फर्स्ट नंबर आहे युनिफॉर्म प्राईस, लो प्राईस, व्हरायटी ऑफ गुड्स, लोकेशन, कॅश सेल्स, लेस कॅपिटल. असे 6 नंबर ऑफ फीचर्स यामध्ये आहेत. वन बाय वन आपण डिस्कस करूयात. फर्स्ट नंबर आहे युनिफॉर्म प्राईस, एकसारखी किंमत. ऑल द गुड्स व्हेअर बिग ऑर स्मॉल इन साईज आर सोल्ड गुड्स ॲट वन स्टँडर्ड फिक्स्ड प्राईस. देअर इज नो स्कोप फॉर बार्गेनिंग. एकच किंमत असलेली म्हणजेच वन प्राईस शॉपमध्ये सर्व प्रकारच्या बिग किंवा स्मॉल सायझेसच्या गुड्सची किंमत ही एकसारखीच असते. एखादा गुड्स बिग असेल, एखादा गुड्स स्मॉल असेल तर त्या गुड्सची
प्राईस ही डिफरंट नसते. या शॉपचं काय आहे नेमच वन प्राईस शॉप. त्यामुळे यामधील असणारे प्रोडक्ट बिग असतील किंवा स्मॉल असतील, या गुड्सचा एक वन स्टँडर्ड फिक्स्ड प्राईस असते. आणि या शॉपमध्ये कसल्याही प्रकारचा बार्गेनिंगसाठी म्हणजेच घासाघीस करण्यासाठीचे कसल्याही प्रकारचा नो स्कोप फॉर बार्गेनिंग, घासाघीस करण्यास कसल्याही प्रकारचा वाव नसतो. सेकंड नंबरचा फीचर्स आहे लो प्राईस, कमी किंमत. युजली द प्राईस ऑफ गुड्स इज रिझनेबल अँड लो. या वन प्राईस शॉपमधील या शॉपमधील वस्तूंची किंमत हे गुड्सची प्राईस हे रिझनेबल अँड लो असते, कमीत कमी असते. त्यानंतर व्हरायटी ऑफ गुड्स, विविध प्रकारच्या वस्तू. These shops usually deal in variety of small sized goods. There is a wide scope of choice of goods. Example, stationery, toys, fun games, play card, cosmetics, etc. वन प्राईस शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्हरायटीच्या गुड्स, स्मॉल गुड्सची विक्री करण्यात येते. या शॉपमध्ये देर इज अ वाईड स्कोप ऑफ चॉईस ऑफ गुड्स. या वन प्राईस शॉपमध्ये गुड्स चूज करण्यासाठी, चॉईस करण्यासाठी पूर्णपणे एक स्वातंत्र्य देण्यात येतं. यामध्ये कोणते कोणते गुड्स येतात या शॉपमध्ये? टॉईज असतील, खेळणे असतील, स्टेशनरी असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील, कॉस्मॅटिक्स असतील, या प्रोडक्टची या वन प्राईस शॉपमधून सेल होते. त्यानंतर फोर्थ नंबर आहे लोकेशन, ठिकाण. These shops are located in busy centers of the city such as busy streets near railway station, bus stop, etc. Sometimes this shop is temporary set up in fairs or exhibitions. या वन प्राईस शॉपची दुकाने सर्वसाधारणपणे सेंटर ऑफ द सिटीच्या मध्यभागात असतात, जसे रेल्वे स्टेशनजवळ, बस स्थानकाजवळ किंवा बिझी स्ट्रीट किंवा गर्दीच्या ठिकाणी या शॉपची एस्टॅब्लिशमेंट होते. काही वेळा अशा प्रकारची टेम्पररी शॉप्स जे आहेत टेम्पररी सेटअप केली जातात, जसं की एक्झिबिशन असेल, कुठे फेअर असेल, यात्रा असेल, जत्रा असेल, अशा ठिकाणी या शॉपची टेम्पररी स्वरूपात या शॉप स्थापन करण्यात येतात. त्यानंतर फिफ्थ नंबर कॅश सेल्स, रोखीनेच विक्री होते. ऑन द क्रेडिट, उधार तत्वावरतीची या प्रोडक्टची या शॉपमधून सेल होतं नाही. कॅश सेल्स, रोखीने विक्री. इन दिस शॉप गुड्स आर सोल्ड ऑन कॅश बेसिस ओनली. नो क्रेडिट फॅसिलिटी इज गिवन टू कस्टमर्स अँड सो देअर इज नो रिस्क ऑफ बॅड डेब्ट्स. या वन प्राईस शॉपमध्ये गुड्सची सेल ही ऑन कॅशवरती होते, रोखीनेच करण्यात येते. कस्टमर्सना कोणत्याही प्रकारे क्रेडिटची, उधारीची फॅसिलिटी देण्यात येत नाही. यामुळे काय होतं, क्रेडिट फॅसिलिटी नाही दिल्यामुळे, नो क्रेडिट फॅसिलिटीमुळे, सो देअर इज अ नो रिस्क ऑन बॅड डेब्ट्स, त्यामुळे बुडीत रकमेचा धोका निर्माण होत नाही. आता वन प्राईस शॉपमधील लास्ट फीचर लेस कॅपिटल. कॅपिटल भांडवल, कमी भांडवल. ड्यू टू स्मॉल गुड्स दीज स्टोअर्स रिक्वायर लेस अमाऊंट ऑफ कॅपिटल. ह्या वन प्राईस शॉप उभा करण्यासाठी कमी भांडवलाची आवश्यकता असते. अशा प्रकारे आपण वन प्राईस शॉपचे फीचर्स पाहिले. लास्ट आता आपल्याला फिफ्थ नंबरचा टाईप्स पाहायचा आहे मॉल. MALL मॉल. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या सिटीमध्ये सुद्धा आपल्याला डीमार्ट आहे,
वेगळ्या प्रकारचा मोठा मॉल आहे. वेगवेगळे अनगिनत प्रकारचे मॉल्स आहेत. आपल्याला मॉल माहीत आहे, फोनिक मॉल, इनऑर्बिट मॉल असेल, डीमार्ट असतील, अशा वेगवेगळ्या स्वरूपातील जे मॉल आहेत मोठ्या प्रमाणातील, या संदर्भातील इन्फॉर्मेशन पाहूया. 5th नंबर, मॉल. अ मॉल इज अ लार्ज enclosed shopping complex containing various stores, businesses and restaurants. मॉल हे एक प्रकारचे मोठे खरेदीचे ठिकाण असते, ज्यात विविध प्रकारचे शॉप्स असतात, रेस्टॉरंट्स असतात. अ मॉडर्न शॉपिंग मॉल इज ॲन अमेरिकन टर्म in which one or more building from a complex. It is a modern type of shop which enable customer to buy different product from one unit to other unit of mall. मॉल ही अमेरिकन टर्म आहे, अमेरिकनची पद्धत आहे, ज्यामध्ये एक किंवा अनेक इमारती मिळून एक समूह निर्माण होतो. वन ऑर मोर बिल्डिंग्स फ्रॉम अ कॉम्प्लेक्स. एका मोठ्या किंवा 1-2 प्रकारचे मोठ्या इमारती ज्यामध्ये इन्क्लूड होऊन एक प्रकारचा कॉम्प्लेक्स तयार करण्यात येतं. इट इज अ मॉडर्न टाईप ऑफ शॉप. हे एक मॉडर्न टाईपचं दुकान आहे, शॉप आहे. विच एनेबल्स कस्टमर्स टू बाय डिफरंट प्रोडक्ट फ्रॉम वन युनिट टू अदर युनिट ऑफ मॉल. ज्यामधून ग्राहकांना विविध गुड्सचं खरेदी एका विभागातून किंवा अनेक विभागातून वेगळ्या युनिटमधून डिफरंट प्रोडक्ट्स परचेस करण्यात येतं. From the late 20th century, entertainment venues such as movies, theaters, and restaurants began to be included. 20व्या या आजच्या 20th सेंचुरीमध्ये, या 20व्या शतकामध्ये मॉलमध्ये एंटरटेनमेंट हे एक प्रकारचं केंद्र झालेलं आहे. मॉलमध्ये आपण मनोरंजनाचे केंद्र झालेले आहे. या मॉलमध्ये आता काय काय इन्क्लूड्स करण्यात आलेले आहेत, सच ॲज मूवीज, थिएटर्स, रेस्टॉरंट बिगिन टू बी इन्क्लुडेड. या मॉलमध्ये एंटरटेनमेंट करण्यासाठीचं एक केंद्र झालेलं आहे. त्यामध्ये या मॉलमध्ये थिएटर्स असतील, रेस्टॉरंट असतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एंटरटेनमेंटसाठीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते सुद्धा या मॉलमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. सिनेमा थिएटर्स असतील, रेस्टॉरंट असेल, उपाहारगृह असतील, या सगळ्या काही मॉलमध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. नाऊ अ डेज द पॉप्युलॅरिटी ऑफ मॉल इज इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ व्हरायटी ऑफ थिंग्स अवेलेबल ॲट वन प्लेस. एक्झाम्पल, फोनिक्स मॉल, इन ऑर्बिट मॉल. या मॉलमध्ये जी मोठ्या प्रमाणात आज काय होत आहे, पॉप्युलॅरिटी वाढत आहे. कशामुळे तर अशा सर्व काही त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज एंटरटेनमेंटच्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ थिंग्स इन वन प्लेसमध्ये, एका जागेमध्ये कस्टमर्सना, ग्राहकांना वस्तू खरेदी करता येतात. रेस्टॉरंट्स आहेत, थिएटर्स आहेत, सर्व काही गोष्टी एकाच ठिकाणी त्यांना भेटल्या जातात. त्यामुळे मॉल हा मोठ्या प्रमाणात काय होत आहे, पॉप्युलॅरिटी त्याची वाढत आहे. काही एक्झाम्पल्स मॉल्सचे देण्यात आलेले आहेत. फोनिक्स मॉल, इन ऑर्बिट मॉल असे जे मॉल्स आहेत, किंवा सिटी प्राईड असेल, अशा प्रकारच्या मॉल्सची एक्झाम्पल्स आहेत. देअर इज अ थिन लाईन ऑफ डिफरन्स बिटवीन व्हेरियस रिटेल शॉप सच ॲज डिपार्टमेंटल स्टोर्स, चेन स्टोर्स, मॉल एक्सेट्रा. उदाहरणार्थ जे अशा प्रकारचे मॉल हे अतिशय
सूक्ष्म फरक आहे. फार कमी प्रमाणात या रिटेल शॉप्समध्ये म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर्स असतील, चेन स्टोअर्स किंवा मॉल यामध्ये एकदम थीन लाईन ऑफ डिफरन्स, एकदम अतिशय सूक्ष्म फरक यामध्ये आहे. डिपार्टमेंटल स्टोअर्सही याच प्रकारचे असतात, चेन स्टोअर्सही, मॉलही अशा प्रकारच्या या सगळ्यांची तुलना जर केली, कंपॅरिझन जर केलं या सगळ्यांमध्ये, म्हणजेच डिपार्टमेंटल स्टोअर्स, चेन स्टोअर्स किंवा मॉलमध्ये, या सगळ्यांमध्ये एक अतिशय सूक्ष्मरित्या फरक आहे. बाकी सगळ्याच या मॉलमध्ये, डिपार्टमेंटल स्टोअर्स, चेन स्टोअर्समध्ये गुड्सची वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ गुड्सची आणि लो प्राईसमध्ये सेल होत असतेच. इथपर्यंतचा भाग आपण टाईप्स ऑफ स्मॉल रिटेलर फिक्स्ड शॉप हे आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे रिसेंट ट्रेड इन रिटेल ट्रेड हे आपण पाहायचं आहे. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड हे आपण पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.